अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सुद्धा नव्याने स्वामी सेवेत यायचे काय? स्वामी म्हणजे काय? स्वामींची सेवा काय आहे? स्वामींची अनुभूती काय आहे? हे तुम्हाला सुद्धा जर जाणून घ्यायचं असेल तर मुख्य म्हणजे तुम्हाला हे वाटतंय ते म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या स्वामींचीच इच्छा आहे। कारण जेव्हा स्वामींना तुमच्याकडून सेवा करून घ्यायची असते तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला स्वामींविषयी जाणण्याचं मन होतं। तर अशा वेळी काय कराल? तुमच्या जवळ जर स्वामींचा केंद्र असेल, मठ असेल तर तिथे तुम्ही दररोज जा। नाही जमलं तर किमान गुरुवारचं तरी एखादं पिवळं फळ, पिवळी मिठाई किंवा फूल अवश्य घेऊन जात जा। शांत चित्ताने स्वामींच्या मठात केंद्रात 5 मिनिटं बसा, स्वामींना हृदयात साठवून घ्या। सेवा काय कराल तर श्री स्वामी चरित्र सारामृताची 21 अध्यायाची जी पोथी येते त्याचे तुम्हाला रोज 3 अध्याय वाचायचे आहेत। त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 11 माळ जप करायचे। 11 माळ जर तुम्हाला शक्य होत नसेल तर किमान मनापासून एखादी माळ तरी रोज अवश्य जप करा। त्याचबरोबर स्वामींचा तारणारा मंत्र स्वामी तारक मंत्राचं 1 किंवा 11 वेळा पठण अवश्य करा। काही जर यातलं जमत नसेल तर फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्ही दिवस रात्र कधीही करू शकता। कारण स्वामींच्या कोणत्याही सेवा करताना कोणतेही नियम, अटी, बंधन नाही। स्वामींना कोणतीही सेवा केलेली कायम मान्यच असते। स्वामी कायम आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे असतात, ते कधीच त्यांच्याकडून सेवेची अपेक्षा करत नाहीत। त्यामुळे फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण जरी तुम्ही केलं तरी स्वामी आपल्या कायम पाठीशी उभे राहतात। तर तुम्ही सुद्धा ही सेवा अवश्य करून बघा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।